राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जगद्गुरुष्ट गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो पार शुद्ध परमात्मा मीची आशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैश्यची। जो सर्वज्ञ आणि दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीची आशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्तकाम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता। चल विचार सागर तरंग सहाव्या तरंगाचं रहस्य आणि रहस्यामधली दुसरी शंका। कालच्या शंकेचं कालच्या वेळामध्ये पहिल्या शंकाचं आपण पूर्ण निरूपण केलं। म्हणजेच सुरुवातीला शंका काय घेतली त्यांनी, की जो काही मिथ्या पदार्थ उत्पन्न होतो, तो मिथ्या पदार्थ त्याची या उत्पत्तीची प्रतीती येत नाही,
आणि त्याच्या निवृत्तीचीही प्रतीती येत नाही. तर का येत नाही अशी त्यानं शंका केली होती. त्यावर आपण विवेचन केलं. त्याच्या शंकेचा जो काही भाव होता तो भाव लक्षात आणून ग्रंथकारांनी त्याचं उत्तर कसं दिलं? सुक्तीच्या प्राकसिद्धत्व धर्म प्रतीतीने, सुक्तीच्या कुणाच्या प्राकसिद्धत्व धर्माने, कारण प्राकसिद्धत्व धर्म कुणाचा आहे? सुक्तीचा आहे, रजताचा नाही. मग त्या धर्म प्रतीतीने, कारण सुक्तीच्या ठिकाणी तो धर्म आहे, प्राकसिद्धत्व मूळचंच असणं, त्याच्यामुळं रजत उत्पत्ती, रजताची उत्पत्ती प्रतीतीला येत नाही, आहे का नाही? मग इथं रजताची उत्पत्ती प्रतीतीला येत नाही या म्हणण्याचा कसा अर्थ घ्यायचा? प्रतीतीला आली ना रजताची उत्पत्तीची प्रतीती आली ना, पण इथं काय म्हणतात? प्रतीती येत नाही. म्हणजे येत नाही, कशी येत नाही? सदोदित येत नाही. जशी सुक्तीची येते तशी रजताची येत नाही, प्रतीती येत नाही, असं त्या ठिकाणी आहे का नाही? नाहीतर कोणी म्हणलं प्रतीती येते इथं तर नाही म्हणाले, प्रतीती येत नाही, उत्पत्तीची प्रतीती येत नाही आणि नाशाची प्रतीती येत नाही. मग तिथं तर आम्हाला उत्पत्तीची प्रतीती येते. उत्पत्तीची प्रतीती म्हणजेच उत्पन्न झाल्यावर ती प्रतीती राहत नाही. प्रतीती राहत नाही म्हणजेच प्रतीती येत नाही, आहे का नाही? असा अर्थ घ्यावा लागतो. मग कशामुळं उत्पत्तीची प्रतीती येत नाही? तर प्राकसिद्धत्व धर्म हे सुक्तीचे मूळचेच असल्यामुळं त्या ठिकाणी रजताची प्रतीती येत नाही. उत्पत्तीची प्रतीती ते कशी येऊ देते तिथं, आहे का नाही? आणि नाशाची प्रतीती का येत नाही? कारण जो बाद निश्चय आहे तो कसा आहे? त्रिकालिक अत्यंत अभावाचा आहे. ज्यावेळेस सुक्तीचं ज्ञान होतं त्यावेळेस रजत तिन्ही काळात नाही असं ज्ञान होतं का? दोन काळात नाही असं ज्ञान होतं का? एका काळात नाही असं होतं? तिन्ही काळामध्ये त्याचा बाद निश्चय होतो. आणि मग तो बाद निश्चयाचे धर्म, तो बाद निश्चय कोणाला प्रतिबंध करील, है का नाही? मग बाद निश्चय हे ज्ञान आहे. बाद निश्चय हा निश्चय आहे, निश्चयाचं ज्ञान आहे, है का नाही? तो बाधित पदार्थ झालेला, बाधजन्य असलेला पदार्थ प्रतीतीला कसा येईल? बाधित झालेला पदार्थ. म्हणून रजत नाश प्रतीतीचा प्रतिबंध रजताच्या बाद निश्चयाने होतो. रजताचा बाद निश्चयानंच रजताचा प्रतिबंध, त्याच्यात नाशानं त्याचाच प्रतिबंध झाला, है का नाही? म्हणून नाशाची प्रतीती येत नाही आणि उत्पत्तीची प्रतीती येत नाही. दुसऱ्या रीतीने कल्पिताचा नाश अधिष्ठान रूप असतो. कल्पिताचा नाश अधिष्ठान रूप असतो व त्याची प्रतीतीही होते. दुसऱ्या रीतीनं कसं समजून घ्यायचं ते आता एका रीतीनं आपण ते समजून घेतलं. उत्पत्ती आणि नाश याची प्रतीती येत नाही. मग प्रतीती काही ना काहीतरी तिथं उत्पन्न होत असेल ना हो,
म्हणजे काहीतरी प्रतीती येत असेल ना, म्हणजे त्या ठिकाणी काय ज्ञान होतंय, तर अधिष्ठान रूप आध्यस्थ पदार्थ होतो. ही प्रतीती येते, है का नाही. मग कोणी शंका करेल की जो कल्पित पदार्थ उत्पत्ती त्याची झाली होती, प्रतीतीला आला होता, मग तो प्रतीतीला आलेला पदार्थ कुठे गेला, त्याची काहीतरी आम्हाला विल्हेवाट. मग त्याच्यासाठी ते म्हणाले की तो पदार्थ ते रजत सुक्तीरूपच होत असतं. अधिष्ठान त्याची सुक्ती आहे, म्हणून ते अधिष्ठान रूपच सुक्ती होत असते, है का नाही. आणि अधिष्ठानाच्या अज्ञानानंच ते प्रतीतीला येऊ लागलं, है का नाही. आणि मग अधिष्ठानाचं ज्ञान झालं की त्याची निवृत्ती ही येतच असते. मग अधिष्ठान ज्ञानाने कल्पिताची निवृत्ती होते, है का नाही. मग अधिष्ठानाच्या ज्ञानानं कल्पिताची जी निवृत्ती झाली आहे, ते कल्पित पदार्थ ही मिथ्या, त्याची प्रतीती ही मिथ्या, आणि त्याची उत्पत्ती आणि त्याची निवृत्ती ही, आहे का नाही, सर्व मिथ्याच आहे का नाही तिथं. तसंच हा झाला दृष्टांत. तसंच आपल्याला प्रतीतीला यायलेलं जगत हे कसं आहे, म्हणजे याची उत्पत्ती सुद्धा मिथ्याच आहे, याची निवृत्ती सुद्धा मिथ्याच आहे, आणि आता जी प्रतीती यायली ती सुद्धा कशी आहे, मिथ्याच आहे. म्हणून जगत कसं आहे, मिथ्याच आहे, अनिर्वचनीय, सत्ता सत्तावन्न विलक्षण मिथ्याच जगत आहे. म्हणून जगताचा मिथ्यात्व निश्चय बाधजन्य असल्यामुळं मिथ्यात्व निश्चय व्हायला काही हरकत नाही, है का नाही. बाधजन्य आहे ना. कसं बाधजन्य आहे, दुसऱ्या अवस्थेमध्ये आहे का हे, स्वप्नावस्थेत हे नाही, आणि निद्रा अवस्थेत, म्हणजे याचा बाध व्हायलाय का नाही. बाधजन्य आहे. तिन्ही काळामध्ये आहे का हे. बाधजन्य कशाला म्हणतात, जे तिन्ही काळामध्ये असू शकत नाही त्याला बाधजन्य म्हणतात, है का नाही. म्हणून जसं स्वप्नाला आपण बाधजन्य म्हणतो, मिथ्या म्हणतो, का म्हणून म्हणतो, जागृतीत त्याचा प्रवेश नाही, जागृतीतले पदार्थ जागृतीमध्ये येत नाहीत, काही कामाचे बी नाहीत, है का नाही. म्हणून सत्ता भिन्न आहे. म्हणून या सत्तेतलं त्या सत्तेमध्ये, त्या सत्तेतलं ह्या सत्तेमध्ये हे येत नाही, म्हणजे यांचा बाध होतो, सत्ता बाध होतो, सत्तेने बाध होतो, ज्ञानाने बाध होतो, अनुभवाने बाधजन्य आहे. जगत म्हणून मिथ्या आहे, बाधजन्य असल्यामुळं जगत मिथ्या आहे. असं सांगता वेळेस पुन्हा दुसऱ्यानं एक शंका केली, काय हो 17 वर्या तुम्ही जगत मिथ्या म्हणायला लागलात. प्रत्यक्षप्रमाणे आम्हाला जगत सत्य वाटतंय आणि तुम्ही जगत मिथ्या दवंडी पिटवायला लागलात. आम्हाला प्रत्यक्ष प्रतीती की, हा मग रजताची का प्रत्यक्ष नाही तर कशी होती, प्रत्यक्षच होती की प्रतीती. पण तो म्हणतो आम्हाला जगत प्रत्यक्ष प्रतीतीला यायले, त्याला मिथ्या कसं समजायचं. शंका समजून घ्या आधी. आम्हाला जगत सत्य वाटतंय, कशामुळं, त्याला कारण काय सांगतो तो, प्रत्यक्ष प्रतीती आहे, प्रत्यक्ष धडधड दिसायले, हा धडधड आम्ही त्याच्यात वावरायलोत ना. मग याला मिथ्या कसं म्हणायचं. मग प्रत्यक्ष प्रमाणानं जगत सत्य ठरविण्याकरता तो सरसावला आहे. कशासाठी सरसावलाय तो, हा जगताला सत्य करण्यासाठी. त्याच्याजवळ हत्यार काय, शस्त्र, प्रत्यक्ष, आहे का नाही. मग
वेदांत मताने वारंवार जगत मिथ्या आहे, जगत मिथ्या आहे असे सांगतात. कोण? वेदांत मताचे लोक, वेदांत मताचे शास्त्र ग्रंथ. मग त्या संबंधी अशी शंका येते आम्हाला, कशी? जगत मिथ्या आहे या वाक्यामध्ये तुम्ही काय म्हणता? जगत मिथ्या आहे या वाक्यामध्ये जो जगतावरील मिथ्यात्व धर्म आहे ना, जगतावर मिथ्यात्व धर्म, मिथ्या म्हणल्यावर त्याच्यावर मिथ्यात्व धर्म असणारच. मग तो मिथ्यात्व धर्म, जगतावर आलेला मिथ्यात्व धर्म मिथ्या आहे किंवा सत्य आहे ते सांगा. जगतावर आलेला मिथ्यात्व धर्म, आम्ही तर जगताला सत्यच समजतो, पण तुम्ही म्हणता ना जगत मिथ्या आहे, तर मग तो मिथ्यात्व धर्म झाला आणि आम्ही जगताच्या ठिकाणी सत्यत्व धर्म समजतो. शंकाकार काय म्हणतो? आम्ही जगताच्या ठिकाणी कोणता धर्म समजतो? सत्यत्व धर्म आम्ही त्या ठिकाणी समजतो. आणि तुम्ही काय म्हणता? जगत मिथ्या आहे, म्हणजेच तुमच्या बोलण्यावरून जगताच्या ठिकाणी मिथ्यात्व धर्म आहे, हे का नाही? मग तुमचा तो जो मिथ्यात्व धर्म आहे ना, तो मिथ्या आहे का सत्य आहे? आता आम्ही जगत सत्य मानतोत ना, आणि धर्म कोणता मानतो? सत्यच मानतो. म्हणून आमचा धर्म जो आहे तो सत्यच आहे, आम्हाला काही अडचण नाही. तसं तुम्ही मिथ्या मानायलात ना जगत, मग तुमचा धर्म तो सांगा कसा आहे. सत्य मानित असताल तर मग तुम्ही आमच्याच मताचे. जगत तुम्हाला मिथ्या म्हणायचे तर म्हणा, पण त्याचा धर्म जर सत्य, ते मिथ्यात्व धर्म जर सत्य असेल तर काय हरकत आहे? मग मिथ्या म्हणलं तरी काय हरकत आहे? मग पण धर्म जर सत्य असेल तर मग काय हरकत नाही. मग जगताला तुम्ही मिथ्या म्हणा, तथ्य म्हणा किंवा नाही म्हणा, जगत नाही म्हणा, काही बी म्हणा जगताला, फक्त जगताचा धर्म जर तुम्हाला मिथ्या सांगायचा असेल, धर्म जर मिथ्या सांगायचा असेल, तर तो तुमचा धर्म सत्य आहे का मिथ्या आहे एवढं आम्हाला सांगा. आणि तुम्ही कोणतंही जरी सांगितलं, तो बोलून सुद्धा दाखवितो, चोरून ठेवत नाही. तो काय म्हणतो? तुम्ही जगताला सत्य जरी मानलात, त्या धर्माचा त्याच्यावर आलेला जो सत्यत्व धर्म आहे ना, मिथ्यात्व धर्म आहे ना, तो धर्म मिथ्या जरी सांगितला तरीही तुम्हाला जगत मिथ्या म्हणता येणार नाही, जगत मिथ्या होणार नाही. तुम्ही धर्म मिथ्या जरी सांगितला तरीही जगत मिथ्या होणार नाही. आणि जगताचा धर्म, ते मिथ्यात्व धर्म जरी सत्य तुम्ही सांगितला तरी जगत मिथ्या होणार नाही. त्या अर्थी जगत मिथ्या सिद्ध तुमच्याकडून होतच नाही. म्हणून जगत कसं आहे? सत्यच आहे. आता त्याचा म्हणण्याचा भाग कसा आहे? तुम्ही जरी जगतावर आलेला मिथ्यात्व धर्म सत्य मानलात, मिथ्यात्व धर्म जर सत्य मानलात, तर मिथ्यात्व धर्म हा सत्य मानल्यावर जगत कसं होईल? जगत सत्यच होईल ना, आपोआप सत्यच होईल ना. आणि जर जगतावरचा तो मिथ्यात्व धर्म तुम्ही मिथ्या जरी मानला तरी पण जगत कसं? कारण तुम्ही ते धर्म मिथ्या मानायलात, खरं थोडंच मानायलात. त्याच्या मानचा भाग तुम्ही थोडंच खरं म्हणायलात, मिथ्या मानायलात.
तरी पण जगत कसं होईल मग? आता ही झाली त्याची शंका. कारण जर जगत सत्यच जर झालं तुमच्या या युक्तीनंही, मिथ्यात्व मानूनही ब्रह्माचे अद्वितीयत्व टिकणार नाही, अद्वितीत्व, ब्रह्माचा अभेद टिकणार नाही. मग असं समजा, कारण ब्रह्माच्या ठिकाणी आम्ही द्वैत मानतो आणि तुम्ही अद्वैत मानता. आणि मग अद्वैत कधी होतंय, अभेद कधी होतो? भेद शिल्लक नाही राहिला तर. आणि जगतामध्ये भेद आहे. जगत कसं आहे? भेदात त्याची उत्पत्ती आहे, अभेदात नाही, है का नाही? म्हणून जगत हे भेदातच आम्ही मानतो, है का नाही? आणि तुम्ही जर जगतामध्ये अभेद जर मानित असताल तो अभेद सिद्ध होतो का? जगत अभेद रूप होतं का? कारण तुम्ही केलेली युक्ती ही कशी व्हायली? निष्फळ व्हायली ना. तुम्ही सत्य मानलात तरीही जगत सत्यच व्हायलंय, जगत मिथ्या मानलं तरीही जगत सत्यच व्हायलंय. मग तुमची युक्ती कशी व्हायली? फेल चालली, है का नाही? मग अभेद चिंतन किंवा तुमचा सिद्धांत हाततडीस लागायलाय का? म्हणजे तुमच्या सिद्धांताला काय यायलाय? दोष यायलाय, है का नाही? म्हणून आमचा सिद्धांत योग्य आहे. तुम्हाला मी एक दृष्टांत देतो. तो शंकाकार मानतोय, तुम्हाला मी एक उदाहरण देतो. जर समजा दोन व्यक्ती आहेत, त्यांची नावे यज्ञदत्त आणि देवदत्त अशी दोन नावे आहेत. पंचीकरणामध्ये सुद्धा हीच नावे येतं, पंचीकरणात सुद्धा, है का नाही? म्हणजे किती साम्य आहे पंचीकरणाचं आणि याचं. नावे सुद्धा त्यांनी तीच ठेवली दृष्टांतामध्ये. यज्ञदत्त आणि देवदत्त असे दोन गृहस्थ आहेत. त्यावेळेस यज्ञदत्त काय म्हणतो कुणाला? देवदत्ताला. नावे चांगले लक्षात राहू द्या, नाही तर गडबड होईल. देवदत्त काय म्हणतो यज्ञदत्ताला? हे यज्ञदत्ता, तुला लबाडेस गड्या, तू कसा आहेस? लबाडा आहेस. मग तो देवदत्त म्हणतो, मला का म्हणे हमेशा लबाड लबाड म्हणायला? याची एकदा बघावच लागते, याची एकदा बघावत लागते. तो म्हणला, मला लबाड काऊन म्हणा? तू लबाडच आहेस, तू लबाड आहेस म्हणून तर मी तुला लबाड म्हणतो. तुला तो म्हणला, कसं काय? तर तो म्हणला, तू मला जे लबाड म्हणायलास, हे तू मला लबाड म्हणायलास ते खरं म्हणायलास का खोटं? मला जे तू लबाड म्हणतोस ना, हे खरं म्हणायलास का खोटं म्हणायलास? बरं सांग बरं, म्हणजे सत्य म्हणायलास का मिथ्या? मग त्यानं काय उत्तर द्यावं? काहीतरी द्यावंच लागेल ना. म्हणजे त्याचं म्हणणं कसं आहे? म्हणजे येरीच म्हणायले का खरी म्हणायले? तसं मग तो देवदत्त म्हणला, सांग मला तू कसं म्हणायलास, येरी म्हणायलास का खरी? तो म्हणला, नाही नाही, येरी म्हणायलो. येरी म्हणलं तर मग मी तर लबाड नाहीच ना. मग तो येरी म्हणायलास. येरी म्हणजे उग. मग तुला खरंच म्हणायचंय का मी लबाड आहे? नाही नाही, हायसच तू लबाड. आणि मग कसं म्हणायलास ते सांग ना. येरी म्हणल्यावर मी कसा लबाड होईन? नाही नाही, येरी नाही, खरं म्हणायलो. खरं किती येतं?
खरं एकच आहे की. हा, मग तो म्हणणं एक खरं आणि तो परमात्मा एक खरा, असे दोन खरे कुठे आहेत? मग तू खरा जरी म्हणलास तरी मी लबाड नाही, आणि तू मिथ्या जरी म्हणलास तरी हा लबाड नाही, मी खराच आहे का नाही? देवदत्ताने त्यास विचारले, काय तू मला लबाड म्हणतोस, पण हे तुझे लबाड म्हणणे मिथ्या आहे की सत्य आहे? यज्ञदत्ताने उत्तर दिले, तू लबाड आहेस, हे माझे म्हणणे मिथ्या आहे. हे माझे म्हणणे कसं आहे? मिथ्या आहे. मग देवदत्त त्यास म्हणतो, काय या तुझ्या उत्तरावरूनच मी लबाड नाही, आहे का नाही? हे आपोआपच सिद्ध झाले. मग त्याचप्रमाणे जगतावरील मिथ्यात्वही मिथ्या आहे. जगतावरचं मिथ्यात्वही कसं आहे? हा, आणि जर जगतावरचा धर्म जर मिथ्या मानला तर जगत सत्य होईल का? प्रश्न इथं आहे. तो काय म्हणतो शंकाकार? जगत सत्य होतंय. त्या मिथ्यात्व धर्माला जर मिथ्या म्हणलं तर जगत सत्य व्हायला, त्या दृष्टांतावरून. हा, दृष्टांत घ्यायचा आता. त्या दृष्टांतासारखा मिथ्या म्हणलं तरी हे जगत सत्य व्हायलंय, है का नाही? देवदत्त काय म्हणला? तू मिथ्या म्हणलास, बोललास मला लबाड आहे असं म्हणलास तरी मी लबाड नाही. हा, आणि तू सत्य जरी म्हणलास, तो म्हणणं सत्य जरी असलं तरी मी लबाड होऊ शकत नाही, है का नाही? त्या अर्थी मी लबाड नाही हे ठरत. तसं जगत मिथ्या नाही हे ठरत, जगत सत्यच आहे हे ठरतं. मिथ्या नाही हे ठरत आणि सत्य आहे हे ठरत. आता मिथ्या नाही म्हणण्यातच काय अर्थ आहे? मग सत्य आहे, है का नाही? मग तुम्ही जे जगताला मिथ्या म्हणता आणि त्या मिथ्यात्वाचा धर्मही जर तुम्ही मिथ्या म्हणत असताल तर जगत सत्यच व्हायलंय ना. पण वेदांती म्हणतात, किती एकदाच मिथ्या मानल्यानं त्या धर्माला, एकदा मिथ्या मानल्यानं जगत सत्य तर होतच नाही. पण किती भारी म्हणा तुम्ही, 1000 वेळ जरी म्हणलात, जगातावर आलेला मिथ्यात्व धर्म हा मिथ्या आहे असं 1000 बाऱ्या जरी म्हणलं तरी जगत सत्य होत नाही, मिथ्याला मिथ्याच राहत असतं. असं कोण म्हणतो? वेदांती म्हणतात, है का नाही? मग देवदत्त काय म्हणतो यज्ञदत्ताला? तू मला किती बाऱ्या लबाड लबाड म्हणलास तरी मी लबाड होत नाही. पण हा दृष्टांत वेदांत्याचा आहे, पण ते वापरलाय शंकाकारानं. यायचंच चोरलंय. हत्यार कोणाचं आहे ते? लय चॅप्टर. हा, उलिसक काही झालं की चॅप्टरपणा कराय बघते, पण ते चॅप्टरपणा कुठे कुठे सपादतो. हा, कुठे कुठं सपादत आहे. पण वेदांत्यापाशी किती बी करा बरं चॅप्टरपणा, हा, त्यानं ज्ञान बिघडलेलं असतंय ना, अज्ञान बिघडलेलं असतंय, आणि त्याचा व्यवहार सगळा त्याच्यातच असतंय, आणि हे तर गिळून बसलेला असतंय. काय चॅप्टरपणा त्याचा चालणार आहे तिथं? जनावर एखादं डांब्यामध्ये चरून येऊन बसलेला असतंय आणि रवत करीत बसलेला असतंय. आणि त्या आता मालक हुशार असतंय, आणि हे सुटलं होतं, यानं जरा डांबा बघून खाल्लं, याला टाकायचंच नाही. मालक असा हिशोब धरतो ना. मग कोणाला टाकतो? जे बांधलेले असते त्याला टाक. मग ते बांधलेले काय म्हणते, तर खाय ना आता, आता खाय ना, काय खातो असतं? अरे ते म्हणते मी खाऊन बसलेलो रे, मी खाऊन बसलेलो. किती बी तुम्ही चॅप्टर पण, मायाकडे जिबी अशा तुम्ही लोळवी जरी असं खात असलात तरी माया थोडंच जिबीला पाणी सुटणार आहे. अरे नुसते पोटऱ्याचे कंस हाणलेत मी, तुम्ही तर मुळ बुडाचं खालात.
म्हणजे चॅप्टरपणा कुठे करावा? असा शंकाकार म्हणतो. देवदत्त त्यास म्हणतो, या तुझ्या उत्तरावरूनच मी लबाड नाही हे आपोआपच सिद्ध आहे. त्याचप्रमाणे जगतावरील मिथ्यात्वही मिथ्या आहे. जगतावरील मिथ्यात्वही कसं आहे? ते मिथ्या सत्य नाही, मिथ्या मिथ्याच आहे. मिथ्या सत्य कधीच होत नाही. म्हणून जगत मिथ्या नाही, त्याप्रमाणे जगतावरील मिथ्यात्वही मिथ्याच आहे असे आपण उत्तर द्याल. तर त्या उत्तरावरून जगत मिथ्या नाही तर सत्य आहे हे सिद्ध होईल. मग तुमचे ब्रह्म एक सत्य आणि दुसरे जगत सत्य, असे दोन सत्य द्वैतापती येईल. दोन सत्य सिद्ध झाल्यावर द्वैतापती येईल. बरे, ही द्वैतापती टाळण्याकरता जगतावरील मिथ्यात्व सत्य आहे. जगतावरील मिथ्यात्व सत्य आहे. कशासाठी? द्वैतापती टाळण्यासाठी, भेद टाळण्यासाठी. भेद यायलाय म्हणून टाळण्यासाठी, दोष यायलाय म्हणून टाळण्यासाठी. तुम्ही काय म्हणता? जगतावरील मिथ्यात्व सत्य आहे असे म्हणाल, तरी ब्रह्म सत्य व जगतावरील मिथ्यात्वही सत्यच असल्याने अद्वैत हानीचा प्रसंग यायचा तो येणारच. अद्वैत सिद्ध थोडाच व्हायलाय. काही म्हटले तरी द्वैत सिद्धी होऊन स्वप्न दृष्टांताने जागृती मिथ्या ठरत नाही. स्वप्न दृष्टांत तुम्ही देऊन जागृती मिथ्या ठरविताना, पण तुम्ही हे तुमच्या जवळच राहू द्या, आम्हाला काही सांगू नका. तुम्ही कितीही काही म्हणलात तरी जगत सत्यच आहे. आणि तुम्ही स्वप्नाचा दृष्टांत द्या, रज्जू सर्पाचा द्या की सुक्ती रजताचा द्या, तुम्ही किती बी दृष्टांत द्या, तुमचं जे काही जगतावर मिथ्यात्व तुम्ही आळ घेताना, मग ते जगत मिथ्या ठरविताना, मग जगतावर आलेला मिथ्यात्व धर्म हा तुमचा मिथ्या जरी असला तरी जगत सत्यच होतंय. आणि तो जगतावर आलेला मिथ्यात्व धर्म, त्याला तुम्ही सत्य जरी म्हणलात तरी मग तर अगोदरच जगत सत्य आहे का? असं तुम्हाला कुंकडच आता हलायला जागा नाही. तुम्ही गपचीप आमच्या पाया पडा, निघून जा. याला म्हणतात मागे आड आणि पुढं आहे का? पुढं विहीर. असं महाग सरकावं तर आडात पडायलाय आणि पुढी सरकावं तर विहिरीत पडायला. याला शास्त्रामध्ये एक नाव आहे हो, ते नाव आहे नाही, बरंच काही विसरलंय. कोणता तरी त्याला नाही येणार होता, पुन्हा येत आहे. पुन्हा हटकून येतं. म्हणजेच पुढे आड आणि माग. पुढं वाघोबा, पुढं वाघोबा आणि माग वाघोबा, नागोबा. माग नागोबा आणि पुढे वाघोबा. पुढे जावं तर वाघ खालाय आणि माग सरकावं तर नाग चावायलाय, आहे का नाही? वेदांतीची आता अशीच स्थिती झाली का नाही? मिथ्या म्हणलं तरी जगत सत्य व्हाले आणि सत्य म्हणलं तरी सत्यच व्हाले. मिथ्यात्व धर्म हा सत्य मानल्यावर जगत सत्यच व्हाले का नाही? आणि मिथ्या म्हणलं तरी बी सत्यच व्हाले ना. मग दोन्ही कोण बी अडचण आहे ना. मग दोन्हीतलं एक होणारच ना. दोन्हीतलं एक कोणचं तरी
होणारच ना. जन्म तरी होईल, नाही तर मरण तरी होईल. हा, जर मेलेला असलं तर जन्म होईल, आणि जन्मलेला असलं तर आहे का नाही. म्हणजे ते चुकणार तर नाही ना. हा, मग असाच जर निश्चय करून बसला तर मुक्त कवा होणार. असाच निश्चय जर धरून बसला तर, मिथ्याला जर सत्यच धरून बसला तर मुक्त कधी होणार. हा? म्हणून अशा वेळेस असा प्रसंग आल्यावर काय करावं हे वेदांत्याकडून शिकून घ्यावं. हे कोणाकडून शिकून घ्यावं? व्यावहारिक पुरुषाला अशा अडचणी सोडविता येतात का? अशा अडचणी सोडविता येतात का? उद्या पोरीचं लग्न आहे, बाजार हाट आणायचा आहे, आणि ते दिवशी संध्याकाळी चोरी झाली घरात. काय करावं? लग्न तर करायचंय, आणि सगळं धुवून तर नेलंय, आहे का नाही. त्यावेळेस कसं सुचत, कोणातरी एखाद्या धनकाकडे जावं, धनुकोकड जावं, दुप्पट टक्केवारीनं देत नसेल तर दुप्पट टक्केवारी द्यायची, पण कार्य साधायचंच, कार्य साधायचंच. ते कसं करता येतं? तिथं बुद्धी चलती का नाही? मग आता इथं बुद्धी, इथं युक्ती लढवावी ना काहीतरी. मग माऊलीने अनेक युक्त्या सांगितल्यात, तुकाराम महाराजांनी सांगितल्यात, सर्व संतांनी सांगितल्यात, ग्रंथकारांनी सांगितल्यात, पुराणानं सांगितल्यात, शास्त्रानं सांगितल्यात, वेदात सांगितल्यात. वेदाच्या कळत नाही शास्त्राला विचारावं, शास्त्राचं नाही कळालं तर पुराणाला विचारावं. पण विचारावं ना, का तसंच बसबावून बसायचं, विचारायचं नाही, काही नाही. ते म्हणते आपल्याला विचारतंय कोण ना कोणतरी, आपल्या नशिबात असलं तर कोणी विचारीन. कामून बसलात मामा इतर वडवर, पैसे नसते जवळ, कसं म्हणावं मला येऊ दे, मला येऊ दे. कोणी विचारत मग नेतोस का? मग म्हणायचे नेतोस का? पंढरपूरला जायचं होतं, नेतोस का? अशानं परमार्थ होत नाही, विचारावं लागतंय. पुजून देवा पाहिजे, पुजोनी पेरोनी शेता जायचे नाही. सुरुवातीचं काय? बैल बैल बुड, आणि पेरोनी शेता जायचे, तो सौनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा, आहे का नाही. म्हणजेच देव पूजून पाहावा लागतो, बघायचा आहेच ना. मग पूजा आधी, त्याला आता पूजा म्हणजे काय? अहो पूजा म्हणजे ओळखा. ओळखून देव पाहावा, ओळखून पाहावा. आणि न ओळखता पाहिला जातो का? ओळखच नाही, ते पाहणं घडत नाही. एखादा बिनओळखीचा माणूस असू द्या, दिसायले धडधड, ओळखत नाही ना, ते पाहिल्या जाते का? कोणतेच लक्षण तिथं लागत नाही ना. दिसून आंधळ आहे ते काम. कोण आहे विचारल्यावर, काय पाहिलंच माझ्याकडे, कोण आहे सांग. नाही हो माझ्या, मला काय तू ओळखू येईना झाला. मग काय पाहिलास, काय पाहिलास? उत्तर काय त्याच्याजवळ? हो तू काय पाहिलास? नाही तुम्हालाच पाहिलो, पण काय पाहिलास? मला बघायलास ना तू, पण माझ्यातलं काय पाहिलास? काहीच नाही. पूर्व संस्कार तुमचे माझ्याजवळ काहीच नाहीत, तर काहीच जुळा ना, तर काय बघा. पाहणं घडतं का तिथं? म्हणून अगोदर संस्कार, ज्ञानजन्य संस्कार असावे लागतात.
मग ती वस्तू ओळखता येते, पाहता येते, है का नाही? म्हणून या ठिकाणी शंकाकाराचं काय म्हणणं आहे की जगत सत्यच आहे, वेदांती जगताला मिथ्या मानतात, पण ते जगताला मिथ्या म्हणते त्याचं ते मिथ्या खरं आहे का खोटं आहे हे त्याला विचारा. म्हणून तो म्हणू लागला तुम्ही त्या जगताला जे मिथ्या मिथ्या म्हणायलात ते तुम्ही मिथ्या म्हणायलात ते खरं म्हणायलात का खोटं म्हणायलात? जसा देवदत्त म्हणला यज्ञदत्ताला, तू मला लबाड जे म्हणायलास ते खरं म्हणायलास का खोटं म्हणायलास? हा, मग देवदत्त म्हणला तू कोणतं बी म्हण, खरं म्हणलास तरी मी लबाड नाही आणि खोटं म्हणलास तरी लबाड होत नाही, है का नाही? ही युक्ती तर सापडली ना. हा, ही युक्ती सापडली ना. तू मला खरं म्हणलास तरीही मी खराच आहे आणि मला लबाड म्हणलास तरी है का नाही? मग माझं खरे पण जायना झालंय, तसा हा काय म्हणतो आमचं सत्य पण जायना झालंय जगतावरचं. जगत सत्याला सत्यच राहिलंय. तुम्ही सत्य जरी म्हणलात तरी जगत सत्य आणि जगताला मिथ्या म्हणलात तरी जगत सत्य. कारण हा दृष्टांत कोणाचा आहे? वेदांत्याचा आहे, पण त्यानं चोरून घेतलाय आणि तेच त्याच्यावर वापरलाय. कधी कधी समजण्यामध्ये भूल होती. हे समजण्यात हा दृष्टांत वेदांत्याचा वाटायला नेणं कसं काय वापरला? एक सिद्धांताकडे लावता येते ना हा दृष्टांत. मग आता ते घोळ नको, ते दृष्टांत आता म्हणलं पुन्हा घोळ होईल. आता सांगायचं म्हणलं सिद्धांताकडे. आता ही त्याची काय झाली शंका, कळाली ना शंका. मग ही द्वैतापती टाळण्याकरता जगतावरील मिथ्यात्व सत्य आहे असे म्हणाल तरी ब्रह्म सत्य व जगतावरील मिथ्यात्व ही सत्यच असल्याने अद्वैत हानीचा प्रसंग येणारच. काही म्हटले तरी अद्वैत सिद्धी होऊन द्वैत सिद्धी होऊन स्वप्नदृष्टांताने जागृती मिथ्या ठरत नाही. स्वप्नदृष्टांताने जागृती मिथ्या ठरत नाही, कारण जागृती ही सत्य ते सत्यच राहते, है का नाही? मग अशी ही शंका जिथवर जाईल तिथवर बघू, कारण आता 15 मिनिटं राहिलीच वाटतं का? शंका सोपी आहे, तेवढी काही अवघड नाही. प्रथम दर्शनी शंका ही अगदी सरळ आहे. म्हणजे आपण जर तिचा सार रूपाने विचार केला तर सरळ आहे शंका, आहे का नाही? कारण तो काय जगताला सत्यत्व सिद्ध करण्यासाठी निघालाय, है का नाही? त्याला जगत सत्य करायचं आहे आणि तो सत्य करण्यासाठी काय म्हणतो, तुम्ही जे जगताला मिथ्या म्हणतात ते मिथ्या तुमचं सत्य आहे का मिथ्या आहे? इतक्यातच घोळ आहे ना. आणि जर ते सत्य मानला तर जगत सत्य होणार ना. का म्हणून होणार जगत सत्य? त्याला सत्य म्हणताच येणार नाही. का म्हणून? जर त्या बोलण्याला जर सत्य म्हणावं, त्या मिथ्याला जर सत्य म्हणावं, यज्ञदात्याच्या बोलण्याला जर सत्य म्हणावं, तर दोन सत्य होतील, है का नाही? दोन सत्य असू शकत नाही. म्हणून तिथं त्याचं कांड पाडायले. आणि मिथ्या म्हणावं तर मिथ्या म्हणणं काय खरं नसतंय. मिथ्या खरं नाही ना. हो, मग आपोआपच जगत सत्य व्हायले, आपोआपच मी मिथ्या मी लबाड ठरत नाही, है का नाही? इतक्यात असंच आहे ना. पण वेदांती हे कुणालाही अडकू देत नाही. ते स्वतःही अडकत नाहीत आणि दुसऱ्यालाही अडकू देत नाही. कारण जे अडकलेले आहेत त्यांना काढणारे आहेत ते, है का नाही?
युक्तीचे आणि उत्तर देण्यास फार कठीण आहे. युक्ती शंका प्रथम दर्शनी सरळ आहे, युक्तीची आणि उत्तर देण्यास फार कठीण आहे. युक्तीनंही कठीण आहे आणि उत्तर द्यायलाही कठीण आहे असं कोणालाही वाटेल, असं कोणालाही वाटेल. परंतु वेदांती म्हणतात या शंकेचं उत्तर अगोदरच पूर्व आचार्यांनी देऊन ठेवलेलं आहे, म्हणून अवघड काहीच नाही. याचं उत्तर आम्हाला द्यायची गरजच नाही. जी पूर्वी अगोदर आचार्य होऊन गेलेत ना, त्यानंच याचं उत्तर देऊन ह्या शंकेचं, शंका तरी आता झाली तुला, ही शंका केव्हा झाली? आता झाली. आणि अशा शंकेचं उत्तर आधीच देऊन ठेवलेलं आहे, म्हणून काही अवघड नाही, आहे का नाही? पूर्व आचार्यांनी याचा विचार करून उत्तर देऊन ठेवलेलं आहे की अशा पुढं शंका होतील आणि त्या शंकाचं उत्तर अगोदरच आपण देऊन ठेवावं. प्रथम प्रत्यक्षादी 6 प्रमाणात श्रुती प्रमाण बलवान आहे. श्रुती प्रमाण बलवान आहे, ताकदवान आहे, शक्तिशाली आहे. श्रुती प्रमाण म्हणजे वेद प्रमाण, हे कसं आहे? बलवान आहे. का म्हणून? अपरोक्ष आहे आणि तेच प्रमा आहे, है का नाही? अपरोक्ष प्रमा तेच आहे ना. म्हणून श्रुती प्रमाण हे सगळ्या प्रमाणापेक्षा, म्हणजे सगळ्या म्हणजे किती प्रमाणापेक्षा? बाकीच्या 5 प्रमाणापेक्षा श्रुती प्रमाण हे प्रबल आहे, असे मागे सांगितलेलंच आहे. हे तर माग झालेलंच आहे. त्याचे स्मरण ठेवून आता समाधान सांगू. फक्त एवढंच लक्षात असू द्यायचं की श्रुती प्रमाण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे, है का नाही? त्याचा विचार करावा, पाठीमागाला विचार करावा. ज्याच्या ठिकाणी धर्म असतात, ज्याच्या ठिकाणी धर्म असतात त्याला काय म्हणतात? धर्मी म्हणतात, है का नाही? ज्याच्या अंगावर पोलिसाचे कपडे त्याला काय म्हणतात? पोलिसच म्हणते तो, है का नाही? तसं ज्याच्या ठिकाणी धर्म असतात त्याला काय म्हणते? तर धर्मी. मग ते धर्म कोणाचे? धर्मीचे, है का नाही? ते पोलिसाचे कपडे कोणाचे? पोलिसाचे. काय अवघड थोडंच आहे. धर्मी असतात त्यास धर्मी म्हणतात, है का नाही? जगाच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व धर्म, जगाच्या ठिकाणी शंकाकाराच्या म्हणण्याप्रमाणे कोणता धर्म आहे? सत्यत्व धर्म आहे, है का नाही? तो सत्यत्व धर्म मानायला का नाही? म्हणून तर जगत सत्य मानायला आहे ते, है का नाही? धर्म सत्य झाला की धर्मी कोण होणार? हो, धर्म सत्य मानल्यावर धर्मी सत्यच मानावं लागेल. जसा धर्म तसा धर्मी, है का नाही? बाप वैसा बेटा. जगाच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रमाणाने सत्यत्व धर्म आणि श्रुती प्रमाणाने मिथ्यात्व धर्म. श्रुती काय सांगते? वेद काय सांगते? संत काय सांगतात? जगत मिथ्या आहे, है का नाही? मग जगताच्या ठिकाणी कोणता धर्म येईल? मिथ्यात्व धर्म येईल, है का नाही? आणि शंकाकाराच्या मतानं सत्यत्व धर्म येणार, है का नाही? पण आता एक लक्षात हे हमेशा ठेवायचं की इथं प्रबल कोण आहे? प्रमाण श्रुतीचं प्रबल प्रमाण आहे, है का नाही? आणि कधीपासूनच आहे? शंकाकार तरी आता झालाय, ते तर पहिलं पण पासूनच आहे ना. मग श्रुती प्रमाणाने मिथ्यात्व धर्म असे प्रतीत होतात. हे दोघाचे 2 धर्म असे प्रतीत होतात, है का नाही? म्हणजे धर्मी जे जगत आहे ना
त्यावर सत्यत्व आणि मिथ्यात्व हे दोन धर्म आले का नाही? शंकाकाराचा सत्यत्व धर्म, शंकाकार म्हणते नाही याच्यात सत्यत्व धर्म आहे, आणि श्रुती काय म्हणते, वेदांती म्हणतात नाही याच्यामध्ये मिथ्यात्व धर्म आहे, म्हणजे जगत मिथ्या आहे म्हणते तर, आणि शंकाकार म्हणते नाही जगत सत्य आहे. असे परस्पर विरुद्ध धर्म प्रतीतीत होतात. कुठे होतात? एकाच वस्तूच्या ठिकाणी, एकाच धर्मीच्या ठिकाणी विरुद्ध धर्म प्रतीतीला व्हायला. मग आता याच्यातला कोणता तरी एकच धर्म खरा असेल ना, एकच खरं असेल ना त्याच्यात. मग आता प्रश्न असा येतो की सत्यत्व धर्म मिथ्यात्वाचा तिरस्कार करील, म्हणजे त्या दोघांची कुस्ती लागली तर कोण कोणाला पाडील? बलवान कोण आहे? है का नाही? श्रुती प्रमाण बलवान आहे का नाही? मग त्या ठिकाणी सत्यत्व धर्म एक आहे आणि मिथ्यात्व दोन धर्म आहेत तिथं. आता पाठिंबा श्रुतीचा कोणाला आहे? मिथ्यात्व धर्माला आहे का नाही? ते प्रबल आहे ना. आणि सत्यत्व धर्माला कोणाचा पाठिंबा आहे? कोणाचा आहे? लिखित काहीच नाही ना, कोणीच म्हणलं नाही ना जगत सत्य आहे म्हणून. शंकाकार ते आताचा झालाय ते. जरी त्याचं मत पडलं, एकच मत पडन ना. इकडे दोन मत पडायला विजय कोणाचा होणार? बहुमताचा, आहे का नाही? म्हणून मिथ्यात्वाचा विजय होणार का नाही? म्हणून मिथ्यात्व धर्माचा तिरस्कार करील. सत्यत्व धर्म मिथ्यात्व धर्माचा तिरस्कार करील, किंवा मिथ्यात्व धर्म सत्यत्व धर्माचा तिरस्कार करील. म्हणजे आता इथं हे झोंबी सारखंच झालं ना, आहे का? मिथ्यात्व धर्म सत्यत्व धर्माचा तिरस्कार करील का सत्यत्व धर्म मिथ्यात्वाचा तिरस्कार करील? कोण कोणाला घालवील, म्हणजे कोण कोणाचा तिरस्कारी आहे? तिरस्कार रूप कोण? तिरस्कार कार्य रूप कोण? तिरस्कार करणारा जो बलवान असतो तो तिरस्कार्य होणार. मग एवढाच विचार कर्तव्य आहे ह्या शंकेमध्ये. कोण कोणाला घालवील, इथं कोण कोणाला पाडील, एवढाच विचार करायचा आहे. आणि ही कुस्ती पाहता आली चांगली की शंका कळालीच, आहे का नाही? प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुरुष बुद्धिकृत, पुरुषाची बुद्धी प्रत्यक्षेपेक्षा, आता प्रत्यक्ष प्रमाणाने द्यायला का नाही ते, मग प्रत्यक्ष प्रमाण हे पुरस्कृत बुद्धीचं आहे का नाही? म्हणजेच प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा आता हे प्रमाण पुरस्कृत बुद्धीचं आहे. प्रत्यक्ष प्रमाण आहे का नाही? हे जसं प्रत्यक्ष प्रमाण अन्य शास्त्रानं मानलेलं आहे का नाही? पण ते शास्त्र करते पुरुष आहेत, देव नाहीत ना. ते संत आहेत का? ते अपरोक्ष वेदाच्या याला लागलेत का? ते असतील ते दुसऱ्या न्यायानं त्याला आपल्याला म्हणता येते ते भगवंताचेच अवतार आहेत. पण ह्या नाटकात ते देव थोडेच आहेत. नाटकात देव कुठे आहेत? ते देवानं माणसाचं पात्र घेतलंय. कशात? त्या नाटकात, आहे का नाही? आता नाटकात माणसं देवाचं पात्र घेते बाबा, पण इथं देवानं काय केलंय? माणसाचं पात्र घेतलंय, शास्त्र सांगितलंय, प्रत्यक्ष प्रमाण हे त्यानं प्रमा मानलंय. मग हे पुरुषकृत झालं का नाही? आहे का नाही? आणि पुरुष बुद्धिकृत प्रत्यक्षापेक्षा अपरोषीय श्रुती बलवान आहे. अपरोषीय आहे का नाही? ते पुरुषकृत आहे का? अपरोषीय आहे का नाही?
हे मागे अनेक वेळा सांगितलेच आहे. हे मागे अनेक वेळा सांगितले. म्हणजे बलवान अपौरुषीय वेद बलवान आहेत, है का नाही? ते पुरस्कृत नाहीत. अहो, पुरस्कृत बुद्धी आणि अपौरुषीय बुद्धी या बुद्धीमध्ये फरक आहे का नाही? है का नाही? आता जसं माणसाला भूत कसं आहे? अपौरुषीय ना. हा, ते त्याच्यासारखं आहे का? मानते का ते? केवढा पैलवान जरी असला तर भूताला भेटते का नाही? का म्हणतो ते अपौरुषीय? हा, ते पुरस्कृत नाही, माणसासारखं नाही. अहो, एखादा लकडेला असू द्या, हा, ते म्हणते आपल्या माग कायदा आहे, आपल्या बाजूनं केवढा बी 150 नाही येऊ द्या ना, हा, आपण भ्याचं नाही त्याला. का म्हणून ते बी पुरुषच आहे आणि हे बी पुरुषच आहे, त्याला भेट नाही. पण एखादं रोगाना हाय करून मरू द्या आणि ते भूत होऊ द्या, त्याला भेटय माणूस पैलवान. का म्हणतो ते अपौरुषीय? मग तिथं कितीही जरी बलवान असला तरी त्याची बुद्धी ताकद काम करीत नाही, ते गर्भगाळच होऊन जाते, है का नाही? तसं अपौरुषीय वेद आहेत, पुरस्कृत वेद नाहीत. आणि प्रत्यक्ष प्रमाण हे अपौरुषीय नाही, ते पुरस्कृत आहे का नाही? मग बलवान कोण झालं? श्रुती प्रमाण प्रबल आहे, बलवान आहे का नाही? पुरस्कृत बुद्धीपेक्षा ते श्रेष्ठ आहे का नाही? म्हणून त्या प्रमाणानं श्रुती काय सांगते? जगत मिथ्या आहे रे. जगत कसं आहे? मिथ्या आहे. पण इथं हे आताचे विज्ञानवादी काय म्हणते? तुमचं मिथ्या सत्य का मिथ्या आहे? तुमचं सत्य हे, तुमचं जगत, तुम्ही जे मिथ्या म्हणता जगताला, ते सत्य आहे का मिथ्या आहे? ते मिथ्या. त्या मिथ्याला तुम्ही सत्य समजता का मिथ्या? अरे मग त्याला तसं समजायचं म्हणलं जगताच ठिकाणी विचार ना, तुम्ही जगत सत्य मानता का मिथ्या मानता म्हणून. आम्ही तर मिथ्या मानायत होत ना. मग त्याला वाटलं त्या मिथ्याला तरी त्याला सत्य मानायला हवा, त्या मिथ्याला, त्या धर्माला तरी सत्य मानायला हवं, म्हणजे जगत मी सत्यच होतंय म्हणून. अशी त्यानं अटकल केली. पण किती अटकल करणं? हा, तू जे शंका विचारायलास ती सुद्धा मिथ्याच आहे. तू शंका जी विचारलीस ना ती का सत्य शंका आहे का? ते कसं काय? अरे शब्दच मिथ्या आहे. आता 12 गावचा पाणी पिलेला असतो जो वेद प्रमाणित असतो, तो 12 गावचं म्हणजे 12 शास्त्राचं. हा, जे 12 शास्त्र आहेत ना, शास्त्र किती तर? हा, काही नास्तिक दर्शन आहेत आणि काही आस्तिक दर्शन आहेत ना, 6 आहेत. मग तितकं ज्ञान त्याला असतो तो, आणि तो कशाचं त्याला दबवतो? ते म्हणते तू बोलतोस तेच, तुझी शंकाच वाया गेली. तुझी शंकाच खरी नाही. तुला जरी वाटत असली खरी तर आम्हाला ती खरीच नाही. आणि जरी खरी तो विचारलंस तरी आम्हाला ती खरी नाही, कारण आम्ही ते खरं सुद्धा खरं धरीत नाहीत, खरं मिथ्यात धरतो. पहिली गोष्ट, खरं ते खरं नाही, ते खरं मिथ्याच आहे. आम्ही त्याला मिथ्या बी म्हणत नाहीत, पण तुझ्यामुळे मिथ्या म्हणावं लागत आहे. आम्हाला त्याला मिथ्या तरी म्हणायची काय गरज आहे? तुम्ही त्याला सत्य म्हणायला म्हणून आम्हाला म्हणावं लागायला ओ मिथ्या आहे, मिथ्या आहे. नाही तर मिथ्या काय म्हणायची गरज आहे? जर समजा एखाद्या संभावित माणसाच्या घरी एखादा चोर पाहुणा गेला, चांगल्या म्हणजे महाराजाच्या घरी चोर पाहुणा होऊन गेला तिथं, मग त्या ठिकाणी लोक म्हणते तो महाराजाच्या इथं चोर पाहुणा कसा काय आला बाबा? महाराजाच्या इथं चोर पाहुणा कसा आला बाबा? असं लोक म्हणतील का नाही?
हा मग महाराज बी त्याच्या संग का लागू का काय अशी शंका उत्पन्न करते. पण तो चोर 4 चोराचे इथं पावनं होऊन गेला तर हा तिथं म्हणते ना का त्याला का म्हण संगती एक आहे ना, दोघाचे लक्षण दोघाचे धर्म एक आहेत ना. मग जिथं विरुद्ध धर्म येतात तिथं चकमक घडल्याशी आहे का नाही. चकमक जर समजा नवरा बायकोचा ना मांजर बोक्याचा जर वर्ग असला तर रोज कटकटीच हा काय म्हणता येते माहिती ना. बायको असून नवऱ्याला काय म्हणते, जे तोंडाला येईल ते म्हणते, काय म्हणते काय बी म्हणते असं हे प्रत्यक्ष प्रमाणवादी विज्ञानवादी काय म्हणतात, जे तोंडाला येईन ते म्हणतात. पण बैठकीला बसल्यावर मात्र ते बैठकीला बसावून त्यांनी हा पण ते लांबून लांबूनच तसं करते. हा काय खरं नसतंय. माळा घालायला येतं, मोठमोठाले गंध लावायला येतं, नवत लोकायला लुबाडायला येतं. अरे का सगळेच तसे आहेत का, आम्ही का नाही म्हणतो का लुबाडायलेत पण सगळेच तसे का. हा गव्हा बरोबर किडे बिरगडायले तो आहे का नाही. मग अशायला असे कुठेतरी गवसतात आणि ते गवसले की मग मात्र ते कचाट्यातून सुटत नाहीत. गवसायला पाहिजेत ते, पण ते जाळ्यात पडतच नाहीत. हा पण जे जाळ्यात पडतात का ते पुन्हा निष्ठतच नाहीत. आपल्यासारखं आपल्यासारखे निष्ठतच नाहीत आहे का. टाइम झालाय तर थांब. कुंडली कावर याची समाधी